राम राम मंडळी. सध्या महाराष्ट्रातील गावोगावच्या यात्रा, जत्रा आणि मोठ्या कुस्ती मैदानांमध्ये एक वेगळे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र विरुद्ध इराण, महाराष्ट्र विरुद्ध जॉर्जिया अशा कुस्त्या मोठ्या जाहिरातींसह लावल्या जात आहेत. परदेशी पैलवान येतात, मैदान गजबजतं, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते आणि पैलवानांचं कुस्तीचं अर्थकारण चालतं. वरवर पाहता हे सर्व आकर्षक आणि अभिमानास्पद असंच वाटत असतं, परंतु या चित्राच्या मागचा व्यवहार आपण नीट पाहतो का? आपल्या मातीतले भारतातील टॉपच्या जोडीतील पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान महेंद्र गायकवाड बाहुबली यांच्या कुस्त्या इराणच्या किंवा जॉर्जियाच्या मातीत झाल्या आहेत असे आजवर तरी ऐकण्यात आलेले नाही. आपल्या सर्वोच्च दर्जाच्या देश पातळीवर विदेशात नाव कमावलेल्या पैलवानांना जर त्या देशांमध्ये जाऊन मातीतील कुस्ती लढण्याची संधी मिळत नसेल तर ही देवाणघेवाण खरोखर समान आहे असं म्हणता येईल का? आज महाराष्ट्रात परदेशी पैलवान येतात, त्यांना मोठ्या प्रमाणात मोठं मानधन दिलं जातं आणि आपल्या जत्रेमधील, आपल्या यात्रेमधील मोठा आर्थिक प्रवाह त्यांच्या माध्यमातून फिरवला जातो. गावकऱ्यांनी उभा केलेला निधी, स्थानिक प्रायोजकांचा पैसा आणि प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे कुस्तीचं अर्थकारण मोठ्या प्रमाणावर आकार घेते. पण या अर्थचक्रात आपल्या स्थानिक पैलवानांचा हिस्सा किती आहे, भागीदारी किती आहे, हा प्रश्न आपण विचारलाच पाहिजे. जर महाराष्ट्रात महाराष्ट्र विरुद्ध इराण, महाराष्ट्र विरुद्ध जॉर्जिया अशा कुस्त्या होतात, तर इराणमध्ये आणि जॉर्जियामध्ये इराण विरुद्ध महाराष्ट्र, जॉर्जिया, इराण विरुद्ध भारत अशा मातीतल्या कुस्त्या का होत नाहीत? आपल्या पैलवानांना तिकडे जाऊन तिथली माती अनुभवण्याची, तिथल्या प्रेक्षकांसमोर आपली कला, आपली ताकद दाखवण्याची संधी का मिळत नाही? मंडळी, आर्थिक देवाणघेवाण दोन्ही बाजूंनी का फिरत नाही? आजवर तरी इराणमध्ये आपल्या मातीतल्या पद्धतीची मोठ्या प्रमाणावर कुस्ती झाली असं चित्र दिसलं नाही. जॉर्जियामध्येही आपल्या पारंपरिक मातीतील कुस्तीचं आयोजन झालं असं ठोस उदाहरण एकही समोर येत नाही. मग ही स्पर्धा जी आपल्यात होत असते ती एकतर्फी ठरत नाही का? मंडळी, कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा आहे. कुस्ती हा केवळ मनोरंजनाची गोष्ट नाही, तर अनेक घरांचा उदरनिर्वाहाचं साधन आहे. मंडळी, गावातील तरुण पैलवान वर्षानुवर्ष मातीशी नाळ जोडून मेहनत करत असतात. त्यांना मोठ्या संधीची गरज आहे. जर मोठ्या कुस्त्यांमध्ये परदेशी पैलवानांनाच प्राधान्य दिलं गेलं आणि स्थानिक खेळाडूंना दुय्यम स्थान दाखवलं तर भविष्यात याचा परिणाम गंभीर असू शकतात. त्याचबरोबर आयोजकांनी आणि संबंधित कमिटींनी या बाबीकडे केवळ गर्दी किंवा प्रसिद्धीच्या दृष्टीने न पाहता कुस्तीच्या दीर्घकालीन अर्थकारणाच्या दृष्टीने, कुस्तीच्या विकासाच्या दृष्टीने पाहणं अत्यावश्यक आहे. जर परदेशी पैलवानांना या ठिकाणी व्यासपीठ आणि मोठं मानधन मिळत असेल तर आपल्या पैलवानांसाठीही त्यांच्या देशात अधिकृत स्पर्धा, करार, आर्थिक संधी निर्माण व्हायला हव्यात. ही भूमिका कुणाच्या विरोधात नाही, इराणीच्या नाही ना जॉर्जियाच्या आहे. ही भूमिका समानतेसाठी आहे. कुस्तीचा दर्जा उंचावायचा असेल तर मंडळीत देवाणघेवाण दोन्ही बाजूंनी असायला हवी. अन्यथा महाराष्ट्र विरुद्ध इराण हे केवळ नावापुरतं राहील आणि प्रत्यक्षात ते एकतर्फी व्यवहार ठरणार आहे. आज प्रश्न असा उभा राहतो की आपल्या मातीत परदेशी पैलवान लढत आहेत, पण आपल्या मातीतले सर्वोच्च पैलवान इराण किंवा जॉर्जियाच्या किंवा अन्य देशाच्या मातीत कधी लढणार, हा मुख्य प्रश्न आहे. धन्यवाद.